मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा होणार आहे। सकाळी 11:15च्या दरम्यान हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि आपण पाहतोय राज ठाकरे हे सहकुटुंब या विवाह सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आहेत, त्यांच्या पत्नी आहे शर्मिला ठाकरे, त्यासोबतच अमित ठाकरे आहेत, अमित ठाकरेची पत्नी आहे आणि त्यासोबतच संपूर्ण राज ठाकरेंचं कुटुंब आपल्याला दिसतंय। अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी, क्रिकेटर्स या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं सुप्रिया सुळे या त्यांच्या मुलासह या विवाह सोहळ्याला दाखल झालेल्या होत्या। त्यासोबतच काही क्रिकेटर्स देखील दाखल झालेले होते। त्यानंतर आता आणखी काही सेलिब्रिटी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडतो आहे। अर्जुन तेंडुलकर, सानिया चंडोक हे बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत आणि ते आता विवाह सोहळ्यात बांधले जाणार आहेत। विवाह घटिका आता जवळ आलेली आहे। सुमारे 11:15च्या सुमारास या लग्नाचा मुहूर्त आहे। सुप्रिया सुळे, आशिष शेलार देखील या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय राज ठाकरे सहकुटुंबे दाखल झालेत। आपण जर पाहिलं तर नुकतंच जे ते अर्जुन तेंडुलकर यांच्या लग्नासाठी राज ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। राज ठाकरे सोबतच पत्नी शर्मिला ठाकरे, त्यासोबतच दोन्ही मुलं आणि सून, असा संपूर्ण कुटुंब जे ते या ठिकाणी आता या लग्न सोहळ्याला दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। काही वेळातच उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होणार असल्याचं बोललं जातं। विशेष म्हणजे की अनेक आजी माजी क्रिकेटपटू जे ते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात आणि त्यातच अशा नेते मंडळींची, राजकीय नेते मंडळींची सुद्धा उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजित आगरकर असेल, राहुल द्रविड असतील, ही सगळी मंडळी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत। त्यासोबतच एकंदरीत बॉलिवूड क्षेत्रात ज्यांनी मोठमोठी कामगिरी केली ती सगळी मंडळी सुद्धा या ठिकाणी, शंकर महादेवन हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यासोबतच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे ज्यांनी स्वतःच्या घरी जो आहे तो अर्जुन तेंडुलकरचा आणि त्याच्या बायकोचा म्हणजे होणाऱ्या बायकोचा सानिया चंडोकचा केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ते स्वतः ह्या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर अगदी वेगळा स्टनिंग असा लुक राज ठाकरेंचा आपल्याला आज पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळाला। सोबतच पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी होती आपल्याला, तेही पाहायला मिळालं। त्यासोबतच आपण जर पाहिलं राहुल द्रविड जो आहे तो सहपत्नी या ठिकाणी आलेला पाहायला मिळाला। त्यासोबत प्रफुल्ल पटेल हे होते, खासदार सुप्रिया सुळे यांची सुद्धा उपस्थिती आहे, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, अतुल कसबेकर, राहुल द्रविड अशी अनेक नामवंत जे खेळाडू आहेत ते या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता आपण जर पाहिलं तर नक्कीच आता विवाह सोहळ्याच्या वेळ खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे आता आणखी कोण कोण सेलिब्रिटी येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजय, तुमच्याकडून माहिती घेतच राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।